शाहरुख पठाण, एक 30 वर्षीय युवक. जानेवारीमध्ये त्याचा बाईकवरून जात असताना ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट एवढा जोरात होता की त्याच्या हिप बोन मध्ये लेफ्ट आयलियाक विंगला फ्रॅक्चर झालं. ते कम्युनिटेड आणि डिस्प्लेस फ्रॅक्चर होतं. त्याचे 6 तुकडे झाले होते छोटे छोटे. त्यानंतर त्याला सुपिरियर प्युबिक रामाला पण लेफ्ट साईडला फ्रॅक्चर झालं होतं. त्यांनी ऑपरेशनसाठी तो आमच्याकडे आला. सुरुवातीला पेशंट खूपच अनस्टेबल होता. त्याला इनिशियल आयसीयू केअर नंतर पेशंट ऑपरेशनसाठी फिट झाला. फिट झाल्यानंतर त्याला आम्ही ओपन करून ऑपरेट केलं. प्लेट बसवली. प्लेट बसवल्यानंतर 15 दिवसात पेशंट विथ सपोर्ट चालायला लागला. एक साधारण 4 आठवड्यानंतर विदाऊट एनी सपोर्ट पेशंट पूर्ण वजन टाकून चालायला सुरुवात केली पेशंटने. त्यानंतर साधारण 2 महिन्यामध्ये पेशंट जॉगिंग, रेग्युलर नॉर्मल ऍक्टिव्हिटी वगैरे करायला लागला. त्यानंतर 3 महिन्यानंतर पेशंट जमिनीवर मांडी घालून बसणे, उठणे, बाईक चालवणे याच्यासारखे डेली रुटीनचे हेवी कामं सुद्धा करू लागला. मी शाहरुख पठाण, राहणार बारामती. आता माझं सध्या 30 वय आहे. गाडीवरून मी घसरलो असता पडलेलो होतो. त्यानंतर माझे पेल्विक बोन मध्ये लेफ्ट इलियम फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर आम्ही 2-3 दवाखाने फिरलो, परंतु मला या ठिकाणी बारामतीमध्ये कोणत्याही ठिकाणी उपचार होत नव्हता. पुण्यामध्ये जाण्याचा सल्ला मिळत होता. त्यानंतर 2-4 दवाखाने फिरल्यानंतर आम्ही मेथा हॉस्पिटलमध्ये आलो. या ठिकाणी माझं हे पेल्विक बोनचं ऑपरेशन सक्सेसफुली झालेलं आहे. मेथा हॉस्पिटल या ठिकाणी आल्यानंतर मी डॉक्टरांना भेटलो. डॉक्टरांनी भेटल्यानंतर माझे जुने जे रिपोर्ट होते ते चेक केले. चेक केल्यानंतर सांगितलं या ठिकाणी एक्सरे काढण्यात आला. एक्सरे काढल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं या ठिकाणी तुमचं पूर्णपणे उपचार होऊन जाईल. त्यानंतर डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं. अदर्स जे बाकीचे काही रिपोर्ट होते ते सर्व रिपोर्ट वगैरे काढण्यात आलं. रिपोर्ट सगळे काढण्यात आल्यानंतर माझी सर्जरी झाली. सर्जरी झाल्यानंतर डॉक्टरांची त्यांनी परत रिपोर्ट काढून माझी हेल्थ चेक केली आणि त्यानंतर मला डिस्चार्ज दिला. घरी गेल्यानंतर मी 4थ्या आठवड्यानंतर माझ्या स्वतःच्या पायावर पूर्ण शरीराचं वजन टाकून मी स्वतःही चालावे लागलो. आणि आता मी पूर्णपणे बरा झालेलो आहे आणि मी स्वतः गाडी चालवणे, त्यानंतर जॉगिंग करणे, मांडी घालून बसणे वगैरे या सर्व गोष्टी मी आता स्वतः करू शकतो. यामध्ये मला काही त्रास सध्या तरी होत नाही. ज्यावेळेस मी मेहता हॉस्पिटल बारामती इथे आलो आणि माझं सर्व उपचार व्यवस्थित इथे या ठिकाणी झाले आणि सर्व सुविधा या ठिकाणीच आहे, जसं की एक्सरे, ब्लड चेकअप, युरिन चेकअप यासारख्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी झाल्यामुळे मला कोणताही त्रास झालेला नाही. आणि मला जी वैयक्तिक त्रास होणार होता, एक तर माझं पेल्विक बोनचं फ्रॅक्चर होतं आणि अशा कंडिशन मध्ये दुसऱ्या ठिकाणी जाणं हे योग्य नव्हतं. त्यामुळे मला इथं सर्व एकाच ठिकाणी मिळाल्यामुळं या मेहता हॉस्पिटलमध्ये येण्याचा निर्णय माझा अगदी बरोबर होता असं मला वाटायला लागलं.